friends, good morning. Last period we have going to learn the topic Newland's octaves law. न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉचे आपण या ठिकाणी लिमिटेशन्स पाहिले, लॉज पाहिले आणि त्याचबरोबर न्यूलँड्स हा कसा फेल ठरला याबद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर आता आपण न्यूलँड्स नंतर कुठला शास्त्रज्ञ येणार? न्यूलँड नंतर मेंडेलिव्ह हा शास्त्रज्ञ आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. मग आता मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचा आपण अभ्यास करणार आहेत. मेंडेलिव्ह हा कोण होता? कशा पद्धतीने त्यांनी मूलद्रव्याचे जे काही क्लासिफिकेशन आहे ते कशा पद्धतीने केलेले आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल हा जर पाहिला तर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट पाहिजे. हा सायंटिस्ट कुठला आहे, कशा पद्धतीने यांनी इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे हे आपण बघणार आहोत. चला तर मग आता मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल पाहणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला हा पिक्चर दिसतोय की डिमेट्री मेंडेलिव्ह सरांचा. डिमेट्री मेंडेलिव्ह यांचा जन्म 1834 अँड यांचं डेथ जी झालेली आहे तर 1907 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. वॉज द प्रोफेसर इन द सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी. ही मेड सेपरेट कार्ड फॉर द एव्हरी नोन इलेमेंट शोईंग इज ॲटॉमिक मासेस. त्यांनी काय केलेलं पाहायला मिळतं रे, तर जी की इलेमेंट आहे त्या इलेमेंटचा अभ्यास केला त्यांनी आणि त्याच्या हेतूतून त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक जे काही माहिती असणारा मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्याचे त्यांनी एक छोटे छोटे कार्ड्स तयार केले. जसे पत्त्याचे कार्ड्स असतात त्या पद्धतीनं त्यांनी काय केले, कार्ड्स तयार केले आणि त्यावर काय टाकलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतो की त्याचा ॲटॉमिक नंबर टाकला. इलेमेंटचं जे की संज्ञा म्हणलं जातं ती सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेली होती. त्याचबरोबर त्याची प्रॉपर्टी सुद्धा त्याच्यावर लिहिलेली होती. ही अरेंज द cards in accordance with the atomic masses and properties of the element which results in the innovations of the periodic table of element. म्हणजे यामध्ये आपल्याला काय सांगता येतं की जे मूलद्रव्य आहे, जे इलेमेंट आहे त्याच्या ॲटॉमिक मासेस जे आहे ते ॲटॉमिक मास त्या कार्डवर लिहिलेलं होतं. त्याचबरोबर त्याची जे प्रॉपर्टी आहेत याची जी कार्डची जुळवणी आहे ती ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातूनच त्यांना एका पिरियॉडिक टेबलचा शोध लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट एक्सप्लेन केलं. चला तर मग आता पुढचे जे पॉईंट्स आहेत ते एक्सप्लेन करू. मग आपल्याला माहिती आहे की मेंडेलिव्ह जे होते, डिमेट्री मेंडेलिव्ह यांचा जन्म केव्हा झाला तर यांचा जन्म 1834 मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कुठं राहत होते, कुठले होते तर द रशियन सायंटिस्ट डिमेट्री मेंडेलिव्ह डेव्हलप द पिरियॉडिक टेबल. रशियन सायंटिस्ट होते, त्यांनी एक पिरियॉडिक टेबल काय केला, डेव्हलप केला. कशा पद्धतीनं डेव्हलप केलेला पाहायला मिळतो तर त्यांनी एक छोटे छोटे कार्ड्स तयार केले आणि त्या कार्ड्सवरती ॲटॉमिक मास लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर त्याचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सुद्धा त्यांनी मेन्शन केलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे जे कार्ड्स आहेत ते कार्ड्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इट्स ॲटॉमिक मासेसनुसार त्यांनी काय केलेले आहे, मांडणी केलेली पाहायला मिळते आणि त्यातून त्यांना पिरियॉडिक टेबलचा काय झालेला आहे, शोध लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर रशियन सायंटिस्ट डिमेट्री मेंडेलिव्ह यांनी डेव्हलप केलेला जो काही पिरियॉडिक टेबल आहे त्या पिरियॉडिक टेबलमध्ये इलेमेंट ड्युरिंग द पिरियड्स 1869 टू 1872. मग आता ह्यांचा शोध केव्हा लावला, पिरियॉडिक टेबलचा शोध केव्हा लागला तर 1869 टू 1872 मध्ये ह्यांनी मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचं सर्चिंग केलेले, शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म कुठला मानला, बेसिक जी काही प्रॉपर्टी आहे ती कशाला मान्य केली त्यांनी, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. हा जर बघितला तर पिरियॉडिक टेबलचं जे आपण क्लासिफिकेशन केलं आहे त्या क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची पायरी जी आहे ती मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलची मानली जाते. डोबेरायनर झाला, न्यूलँड झाला आणि थर्ड आहे मेंडेलिव्ह. तर ह्या तिघांमध्ये सगळ्यात महत्त्वाची पायरी तर कुठली मानली जाते क्लासिफिकेशन ऑफ पिरियडमध्ये तर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलची सगळ्यात महत्त्वाची पायरी मानली जाते. का मानली जाते, कारण की कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट
इलेमेंट इज द ॲटॉमिक मास. त्यांनी काय कन्सिडर केलं की इलेमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी काय असली पाहिजे, ॲटॉमिक मास असली पाहिजे. जसं की डोबेरायनर सुद्धा ॲटॉमिक मासच कन्सिडर केलं होतं, न्यूलँडनी सुद्धा ॲटॉमिक मासेसच कन्सिडरेशन केलं होतं, पण 8 इलेमेंटच्या थ्रू केलं होतं. त्याचबरोबर मेंडेलिव्हनं सुद्धा फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट इज द ॲटॉमिक मास स्टँडर्ड अँड अरेंज द 63 elements known at that time in the increasing order of their atomic masses म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेस मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल अस्तित्वात आला त्यावेळेला 63 इलेमेंट्स काय होते, नोन होते. या 63 इलेमेंटची त्यांनी जी मांडणी आहे ती मांडणी करत असताना फंडामेंटल प्रॉपर्टी जी आहे ती कशाला मांडली, ॲटॉमिक मासेसला मांडली. आणि ॲटॉमिक मासेसला ज्यावेळेस त्यांनी फंडामेंटल प्रॉपर्टी मानली गेली त्यावेळेला ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं त्यांनी काय केलेलं पाहायला मिळतं की त्याची मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. He classified elements in accordance with the physical and chemical properties of this element. लक्षात घ्या, त्यांनी ज्या वेळेस ह्याच्यामध्ये असणारे जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटची जी मांडणी केलेली होती ॲटॉमिक मासेसच्या थ्रू, त्यावेळेला त्याचे जी काही गुणधर्म आहेत फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्याचासुद्धा विचार केलेला होता की त्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं ज्यावेळेस त्यांनी मांडणी केली आणि काही काळानंतर त्याच्यामध्ये त्यांना रिपिटेशन्स आलेले दिसतात, पिरियॉडिसिटी आलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावरून आपल्याला सांगता येतं की यांनी कशा पद्धतीनं पिरियॉडिक टेबलची रचना केलेली आहे. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल ज्यावेळेस फॉर्मेशन होत होता त्यावेळेला नेमकं कशाच्या आधारावरती त्यांनी क्लासिफिकेशन केलं आहे ते आपण बघूया. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेस हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स या प्रकारचे कंपाऊंड जे आहे त्यांनी फॉर्मेशन केले होते. जी की फंडामेंटल प्रॉपर्टी आपण ॲटॉमिक मास तर घेतला, परंतु हायड्राइड्स आणि ऑक्साइड्सचे कंपाऊंड्स कसे तयार झाले हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. Mendeleev organized the periodic table on the basis of chemical and physical properties of the element. लक्षात घ्या, ज्यावेळेस मेंडेलिव्हनं पिरियॉडिक टेबल ऑर्गनाईज केला त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ह्यांचा सुद्धा विचार त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. These were the molecular formula of hydrides and oxides. त्यांनी जेवढे काही नॉन इलेमेंट होते 63 इलेमेंट त्याचे हायड्राइड्स आणि ऑक्साइडचे जे काही कंपाऊंड्स फॉर्मेशन झालेले होते त्याचा सुद्धा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. They found that the elements with similar physical and chemical properties repeat after definite time or time interval म्हणलं जातं. त्यांच्या काय लक्षात आलं की ज्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये रिपिटेशन्स येत असताना त्यांना पाहायला मिळालं. कसं रिपिटेशन पाहायला मिळालं, जे की ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं काही इलेमेंट लिहिल्यानंतर परत त्यांच्यामध्ये पहिल्या मूलद्रव्यासारख्या त्यांना काय दिसायला लागल्या, प्रॉपर्टी दिसायला लागल्या, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी दिसत होत्या. त्याचबरोबर जर तुम्ही विचार केला तर ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ज्या इलेमेंटच्या सेम आहेत त्याच रखाण्यामध्ये ते इलेमेंट त्यांनी परत लिहिले आणि त्याची जी काही अरेंजमेंट आहे ती इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इलेमेंट्स त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांनी मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ हा काय केला आहे, इस्टॅब्लिश केला आहे. काय सांगतो आपल्याला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल की रिपिटेशन्स किंवा पुनरावृत्ती होणं म्हणजेच काय, पिरियॉडिसिटी म्हणलं जातं. रिपिटेशन्स किंवा त्यामध्ये असलेली जी की पुनरावृत्ती आहे त्याला आपण काय म्हणलो, पिरियॉडिसिटी असं म्हणलं जातं. मग आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये जी काही फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये रिपिटेशन्स यायला लागले, पिरियॉडिसिटी येत असताना पाहायला मिळतं किंवा पुनरावृत्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. याच्या आधारे आपण काय मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ म्हणतो ते आपण पाहूया. 2 मार्काला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ, द प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट्स आर periodic functions of their atomic masses. प्रॉपर्टी ऑफ इलेमेंटच्या अशा प्रॉपर्टी ज्या की पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस, त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या ज्या काही प्रॉपर्टी आपण घेतलेल्या होत्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये रिपिटेशन्स येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हा त्याचा लॉ झाला. आणखीन एकदा लॉ ऐका, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस म्हणलं जातं.
मग आता या पिरियडिक टेबल तयार झालेला आहे. पिरियडिक टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर असा बॉक्सेस तयार झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये व्हर्टिकल कॉलम आहेत, हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, व्हर्टिकल कॉलम, हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. मग आता मेंडेलिव्हनं काय म्हणलं आहे, जे की व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्या व्हर्टिकल कॉलमला काय म्हणतोय मेंडेलिव्ह, तर व्हर्टिकल कॉलमला ग्रुप्स म्हणलंय. व्हर्टिकल कॉलम जे असतात, उभे जे स्तंभ असतात त्याला त्यांनी काय म्हणलं, ग्रुप्स म्हणलं. मग आता मेंडेलिव्हनं या ग्रुपला नाव काय दिलं, रोमन अंकामध्ये लक्षात घ्या 1 to 8 ग्रुप्स आहेत. हा ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन विचारला जातो. फर्स्ट अ मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, फर्स्ट ए मध्ये क्वेश्चन विचारला जातो, 1 मार्काला क्वेश्चन असतो. व्हर्टिकल कॉलमला जसं की तुम्ही पाहिलं, आणखी पुढे सुद्धा आपण पाहणार आहेत, व्हर्टिकल कॉलम जे पिरियडिक टेबलमध्ये आहेत त्यांना ग्रुप्स म्हणायचं. आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये किती ग्रुप्स आहेत, तर 8 ग्रुप आहेत. किती आहेत, 8. त्याला नंबरिंग कशी दिलेली आहे, 1 to 8 रोमन अंकामध्ये त्याला आपण नंबरिंग दिलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर हॉरिझॉन्टल लाईन्स, हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या ओळी ज्या आहेत त्या आडव्या ओळींना पिरियड्स म्हणलेलं आहे. काय म्हणलं आहे, पिरियड्स म्हणलं आहे. हे पिरियड्स मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये किती आहेत रे, तर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये हे पिरियड्स 12 आहेत. याला नंबरिंग कशी दिलेली आहे, 1 ते 12 याला नंबरिंग दिलेली आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग याचे जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार केलेले आहेत, जे की कंपाऊंड फॉर्मेशन केले आहेत, कशाच्या मदतीनं, तर याच्यामध्ये असणारे हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स जे आहेत फॉर्म्युले तयार केलेले त्यांनी विचारात घेतले होते. हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स जे काही फॉर्म्युले तयार केले होते. मग जनरल फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स ते त्याच्या जे काही ग्रुप्स आहेत ग्रुप्सला टॉपला लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. कशा पद्धतीनं, R2O, R2O3 अशा पद्धतीनं. पण आता सध्या स्थितीमध्ये आपण अशा पद्धतीनं लिहितो, R2O, R2O3 अशा पद्धतीनं. पण मेंडेलिव्हच्या वेळेला त्याच्या डोक्यावर नंबर लिहिण्याची पद्धत होती. लक्षात घ्या, R म्हणजे कुठलाही इलेमेंट आहे जे की त्यावेळेला मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये लिहिलेला होता. मग आता सपोज आपण हायड्रोजन घेऊया. हायड्रोजनचा फॉर्म्युला म्हणजे हायड्रोजन हा हायड्राइडमध्ये येतो, त्याचं जर ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन केलं असेल तर H2O असं लिहिता, बरोबर. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये अशा पद्धतीनं ऑक्साईड फॉर्मेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आता आपण कसं लिहितो, H2O या पद्धतीनं लिहित असताना पाहायला मिळतात. म्हणजेच बॉटमला आपण काय करतोय, त्याचा नंबर देतो. त्याची व्हॅलन्सी जी आहे ती जी की कंपाऊंड फॉर्मेशन करत असताना आपण व्हॅलन्सी लिहित असतो ती त्याच्या बॉटमला लिहितो. परंतु मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये त्याच्या डोक्यावर लिहिण्याची पद्धत होती. हे समजून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आहे. या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये जे की व्हर्टिकल कॉलम्स आहेत, हे व्हर्टिकल कॉलम्स आहेत. पहा, हे तुम्हाला व्हर्टिकल कॉलम्स दिसतात. ह्या व्हर्टिकल कॉलमला काय म्हणायचं, तर ग्रुप्स म्हणलंय. मग आपल्याकडे ग्रुप्स किती आहेत, ग्रुप फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 8 ग्रुप्स आहेत, बरोबर आहे. यामध्ये त्यांनी कुठली प्रॉपर्टी घेतलेली आहे, तर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा विचार करून त्यांनी मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार केले. कशाबरोबर, हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स बरोबर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे इलेमेंट आहेत ते जे आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये दिसत आहेत, बरोबर आहे. हायड्रोजन आहे, लिथियम आहे. फर्स्ट ग्रुपमधले जे काही तुम्ही इलेमेंट बघितले ते कुठले आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे फर्स्ट ग्रुपमध्ये आहेत. आता या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, हॉरिझॉन्टल रोज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आडव्या ओळी म्हणायचं, हॉरिझॉन्टल रोज. याला काय म्हणलं रे, पिरियड्स म्हणलं. आणि या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये पिरियड्स किती आहेत, 1 ते 12 पिरियड्स आहेत. किती आहेत, 1 ते 12 पिरियड्स आपल्याला पाहायला मिळतात. यांना जनरल नंबरिंग केलेले आपल्याला पाहायला मिळते. आता मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर याच्या वरच्या बाजूला हायड्राइड्स आणि ऑक्साइड्सचे रेणुसूत्र लिहिलेले पाहायला मिळतात. मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली आहे, तर हायड्राइड्समध्ये ग्रुप फर्स्ट, सेकंड, थर्ड हे हायड्राइड फॉर्मेशन करत नाही आहेत. आणि 8वा सुद्धा इथं हायड्राइड फॉर्मेशन करत नाही आहे, बरोबर. जिथं की ब्लँक स्पेस दिलेला आहे ग्रुपच्या वरच्या टॉपला म्हणलं बरं का, वरच्या टॉपला ब्लँक स्पेस आहे, ते ग्रुप्स हायड्राइड फॉर्मेशन करत नाहीत. मग कोण हायड्राइड फॉर्मेशन करतं, RCH4, RCH3, RH2,
RH हे काय करतात, हायड्राइड फॉर्मेशन. हायड्राइड फॉर्मेशन म्हणजे काय, आरच्या ठिकाणी कुठलाही इलेमेंट घ्या. सपोज आरच्या ठिकाणी जर आपण कार्बन घेतला, ह्या रखान्यामध्ये कुठला आहे, कार्बन आहे. कुठला आहे रे, कार्बन आहे. पहा, कार्बन जर त्याच्यात असेल तर आपल्याला काय फॉर्म्युला आहे, RH4 आहे. कार्बन आरच्या ठिकाणी ठेवा, CH4 तयार होईल, म्हणजे मिथेन तयार होईल. आता सद्यस्थितीला आपण CH4 असा लिहितो, त्याला काय म्हणायचं, मिथेन म्हणलं जातं. अशा पद्धतीनं हायड्राइड्स आणि ऑक्साईड्सचे जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत ते आपण करू शकतो. आता आरच्या ठिकाणी इथं C ठेवा, CO2 कार्बन डायऑक्साईड फॉर्मेशन झालं. म्हणजे इथला कुठलाही इलेमेंट उचलायचा आणि ह्या आरच्या ठिकाणी जर तुम्ही ठेवला तर याच्यामध्ये हायड्राइड्स आणि ऑक्साईडचे जे काही फॉर्म्युले आहेत ते तयार होत असताना पाहायला मिळतात. तसंच तुम्हाला ग्रुप 5ला करा, ग्रुप 6ला करा, ग्रुप 7ला करा. आता ग्रुप 8, ग्रुप 1, 2 आणि 3ला जर बघितलं तर याच्यामध्ये फक्त ऑक्साईड फॉर्मेशन होतात, हायड्राइड फॉर्मेशन होत नाहीत. त्याचबरोबर तुम्ही जर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल जर केअरफुली बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसतात. बरोबर आहे. हे क्वेश्चन मार्क आपल्याला काय सांगतात रे, तर त्यावेळेला ह्या इलेमेंटला त्यांना नाव देता आले नाहीत. बरोबर आहे की इथं YTला क्वेश्चन मार्क आहे, त्यानंतर आणखीन क्वेश्चन मार्क LA ला आहे, त्यांना नाव देता आले नाहीत म्हणून तिथं क्वेश्चन मार्क आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचं आणखीन ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथं ब्लँक स्पेस ठेवलेले आहेत. बरोबर आहे. मग हे ब्लँक स्पेस का ठेवला, हा 44 आहे. बरोबर. त्यानंतर 68 आहे, 72 आहे. ही जी इलेमेंट आहेत 44, 68, 72 हे जे ब्लँक स्पेस ठेवलेले आहेत त्यावेळेस त्यांनी फक्त त्याच्याबद्दल काय केलं होतं, भाकीत केलं होतं. म्हणजे फक्त सांगितलं होतं की अशा पद्धतीचा इलेमेंट त्या ठिकाणी येणार आहे, परंतु त्याचं नाव काय आहे हे त्यांना सांगता आलं नाही. म्हणजे इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम आणि इक्का सिलिकॉन हे तिथं त्यांनी भाकीत केलेली इलेमेंट आपल्याला पाहायला मिळतात. चला तर मग आता मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये थिंक अबाउट इट हे क्वेश्चन्स आपण बघूया. चला तर मग आपण थिंक अबाउट इटचे क्वेश्चन्स पाहूया. काय सांगतो आपल्याला क्वेश्चन, जे की आपण पिरियॉडिक टेबल ऑब्झर्वेशन केलेला आहे मेंडेलिव्हचा, त्या मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलनुसार आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तुम्हाला असाच कुठलाही एक मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल दिला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. 2 मार्काला 3 मार्काला याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. आपल्याकडे बघितलं तर आता क्वेश्चन्स विचारण्याची जी पद्धत आहे ती चेंज केली आहे. कशा पद्धतीनं, तुम्ही पाठांतर करून न तर समजून आपल्याला क्वेश्चन्स द्यायचे आहेत. ठीक आहे. मग या क्वेश्चन्सचे आन्सर जे आहे ते आपल्याला पिरियॉडिक टेबल मेंडेलिव्हचा समजला तरच तुम्ही त्या ठिकाणी त्याचे आन्सर देऊ शकता. क्वेश्चन काय विचारला आहे तर आपण फर्स्ट बघूया. There are some vacant places in the Mendeleev periodic table. मी आत्ताच सांगितलं होतं की मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये काही वॅकंट स्पेसेस आपल्याला दिसत आहेत. मग आता त्याचे काय दिलेले आहेत तर ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. इन सम ऑफ दीज एलिमेंट्स प्लेसेस द ॲटॉमिक मासेस आर सीन. त्याच्या ठिकाणी आपल्याला फक्त ॲटॉमिक मास दिसतात. बरोबर आहे. टू बी प्रिडिक्टेड इन लिस्ट 3 ऑफ दीज प्रिडिक्टेड ॲटॉमिक मासेस. त्यावेळेला फक्त ॲटॉमिक मासेस त्यांनी जे गेस केलेला होता ते कमीत कमी 3 एलिमेंटचे तुम्हाला शोधून लिहायचे तिथं, अलॉंग विथ दिअर ग्रुप्स अँड पिरियड. ते कुठल्या ग्रुप्समध्ये आहेत, कुठल्या पिरियडमध्ये आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. जर पिरियॉडिक टेबलचं जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्वेशन केलं असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं येईल. पिरियॉडिक टेबलमध्ये 44 हा ब्लँक स्पेस असणारा, म्हणजे फक्त ॲटॉमिक मास असणारा 44 इलेमेंट तुम्हाला पाहायला मिळतो. त्या इलेमेंटचं आपल्याकडे नाव नाही आहे. मग 44 कुठल्या ग्रुपमध्ये आहे, उभ्या ज्या लाईन्स आहेत व्हर्टिकल कॉलम म्हणलं जातं, त्या व्हर्टिकल कॉलमला आपण ग्रुप म्हणलं. किती नंबरच्या ग्रुपमध्ये 44 दिसतं तुम्हाला तर ग्रुप 3rd मध्ये दिसतं. आता हॉरिझॉन्टल रोज बघा. बरोबर. हॉरिझॉन्टल रोज बघा. हॉरिझॉन्टल रोज म्हणजे आडव्या ओळी बघा. किती नंबरची आडवी ओळ आहे तर पिरियड 4 नंबरची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे 44 हा वॅकंट इलेमेंट आहे, त्याचं नाव देता आलं नाही त्यांना, आणि ग्रुप 3rd आणि पिरियड कुठला आहे 4th मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तसंच नेक्स्ट बघा
कुठं त्याच्यामध्ये ब्लँक स्पेस दिसते, त्याच्या खालीच आपल्याला 68 नंबरला दिसते, बरोबर आहे. ग्रुप थर्ड ॲज इट इज आहे, ग्रुप थर्ड ॲज इट इज आहे. पिरियड कुठला आहे रे? 5th पिरियड आहे. म्हणजे इथं काय लिहिणार? ग्रुप थर्ड. पिरियड कुठला आहे? ग्रुप 5th आहे. 68 हा इलेमेंट आपल्याला त्या ठिकाणी ॲटॉमिक मास असणारा पाहायला मिळतो. त्यानंतर 72 आहे. 72 मध्ये ग्रुप किती आहे? ग्रुप 4th आहे. पिरियड कुठला आहे? 5th पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पिरियड 5th मध्ये. म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचा अभ्यास करता त्यावेळेस तुमचं ऑब्झर्वेशन हे कसं असलं पाहिजे? केअरफुली असलं पाहिजे. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल हा तुम्हाला समजलेला असला पाहिजे, तरच अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्नाची उत्तरं लिहिता येतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे दिलेला आहे थिंक अबाउट इट मधला. कुठला आहे रे? ड्यू टू द अनसर्टिनिटी इन द नेम्स ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स a question mark is indicated before the symbol in Mendeleev periodic table. What are such symbols? तुम्हाला मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलमध्ये काही क्वेश्चन मार्क्स दिसतात. त्याच्या इलेमेंटच्या नावाचे जे काही आपण नावं लिहिलेले आहेत त्याच्या अगोदर एक सिम्बॉल दिसतो. ते सिम्बॉल असणारे जे इलेमेंट आहेत ते किती आणि कोणते आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत त्या ठिकाणी. तर आपल्याला बघितलं मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल जर तुम्ही ऑब्झर्व केला तर त्यामध्ये तुम्हाला YT, DI, CE, ER, LA ह्या इलिमेंटच्या अगोदर क्वेश्चन मार्क असताना तुम्हाला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपण थिंक अबाउट इटचे क्वेश्चन्स कंप्लीट केलेले पाहायला मिळतात त्या ठिकाणी. पाहणार आहोत की मेंडेलिव्हचे मेरिट्स पाहणार आहोत. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. विज्ञानाला जे की बदल करण्याची गरज आहे किंवा विज्ञानामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विज्ञान हे प्रगतशील आहे किंवा प्रोग्रेसिव्ह आहे असं म्हणलं तरी हरकत नाही आहे. विज्ञानामध्ये किंवा सायन्समध्ये नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स करण्याची मुभा असते. जसं की तुम्ही इतिहासात बघितल्या ज्या चुका मागे झालेल्या आहेत त्या पुढे सुधारण्याची जी मुभा असते ती सायन्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. याची पूर्ण जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जी की सायन्स रिलेटेड तुम्हाला पाहायला मिळतात की नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स तुम्ही करू शकता किंवा मागच्या ज्या चुका आहेत त्या सुधारण्याची जी मुभा मिळते ती सायन्समध्ये असते. बाकीच्या कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही. ते पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कुठं पाहायला मिळतात? तर मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलमध्ये पाहायला मिळतात. कशा पद्धतीने मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल एस्टॅब्लिश केलेलं आहे ते आपण बघूया. मेरिट्स काय आहेत की कशा पद्धतीनं सुधारणा केलेल्या आहेत त्या डोबेरायनर आणि न्यूलँड यांच्यातून हे काय शिकलेले आहेत आणि यांच्या चुका यांनी कशा दुरुस्त केलेल्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी. जर तुम्ही पाहिलं मेंडेलिव्ह यांच्या लक्षात आलं की मी लिहिलेली माहिती ही अंतिम नसून यामध्ये तुम्ही येणारे जे काही इलेमेंट आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करू शकता हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जसं की डोबेरायनर आहे, न्यूलँड आहे, त्यांनी तितकाच विचार केला होता आणि तेवढ्याच इलेमेंटचं काय केलं? क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु मेंडेलिव्ह यांनी काय केलं की पुढचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कसा पुढचा विचार केलेला आहे ते आपण त्यांच्या मेरिट्समधनं पाहणार आहेत. फर्स्ट मेरिट काय आहे? 3च मेरिट आहेत. 3 मार्काला परीक्षेमध्ये विचारलं जातं. पहिला मेरिट आपण विचारात घेणार आहेत. ॲटॉमिक मासेस ऑफ सम इलेमेंट वी रिवाइज्ड सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियोडिक टेबल. त्यांनी ॲटॉमिक मासेसमध्ये सुधारणा केली. का सुधारणा केली? की त्या इलेमेंटला पिरियोडिक टेबलमध्ये प्रॉपर जागा देता यावी म्हणून त्यांनी ॲटॉमिक मासेसची काय केलेली आहे? दुरुस्ती केली किंवा त्या ठिकाणी रिवाइज केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. द पिरियोडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ दिअर प्रॉपर्टीज. त्याच्या प्रॉपर्टीजनुसार त्या पिरियोडिक टेबलमध्ये त्यांना जागा देता यावी म्हणून त्यांनी रिवाइज केलेला आहे ॲटॉमिक मास. मग कशाचं केलेलं आहे आपण एक्झाम्पलच्या थ्रू एक्सप्लेन करूया. काय आहे? द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. बेरिलियमचं पूर्वीचं ॲटॉमिक मास जर तुम्ही विचारात घेतलं तर पूर्वीचं ॲटॉमिक मास 14.09 आहे. मग 14.09 चेंज करून त्यांनी करेक्ट व्हॅल्यू बेरिलियमची काढलेली आहे. ती किती आहे? 9.4 काढली आणि बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर द बोरॉन. म्हणजे बेरिलियमला ह्याच्यानुसार त्याच्या प्रॉपर्टीजनुसार आणि त्याच्या ॲटॉमिक मासेसनुसार त्या
पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी जागा दिलेली आहे. बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर द बोरॉन, म्हणजे बेरिलियमला जागा कधी दिली? बोरॉनच्या अगोदर दिली. केव्हा? तुम्ही जर स्टार्टिंगला बघितलं तर बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 आहे. ज्यावेळेस त्यांनी रिवाईज केलं किंवा दुरुस्त केलं त्यावेळेला तुम्हाला बेरिलियमचं नवीन ॲटॉमिक मास आहे 9.4 आणि त्यामुळे आपण पिरियडिक टेबलमध्ये बेरिलियमला बोरॉनच्या अगोदर स्थान दिलेलं किंवा प्लेस दिलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते.